दाते पाय माझे चित्ते दाते पाय माझे चित्ते दाते पाय माझे चित्ते दाते पाय माझे चित्ते दाते शिव चक्रवर्ती दाते पाय माझे चित्ते दाते पाय माझे चित्ते शिव चक्रवर्ती दाते पाय माझे दाते पाय माझे दाते पाय माझे हे लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाये धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची झालो आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी पांडुरंग करू व्रत मन मन हो पांडुरंग करू व्रत मन मन हो पांडुरंग करू व्रत मन मन हो पांडुरंग करू व्रत मन मन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतोषिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने करे विस्तार त्यांच्या कृपादाने करे विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने करे विस्तार त्यांच्या कृपादने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरू बाबाजी सद्गुरू नाथ तुका त्यांच्या कृपादाने करे विस्तार बाबाजी सद्गुरू नाथ तुका बाबाजी सद्गुरू नाथ तुका नाथ तुका कडक काम आहे पोरं चांगले सुंदर नाचतात आता नका वाजू पेटी असं काही नाही आता पेटी नाही वाजवायची काही नाही आता टेन्शन नाही घ्यायचं हे बंदच करून टाकायचं फक्त म्हणतानाच वाजवायचं नाही तर उगं हा 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 ते सनई असतात बघा तुझ्या सनई नसतात ना ते लग्नात तुझ्या नसते ना डीजीच असं ना आता तुमच्याकडचं जुन्या काळात होतं ते पहिलं हा हा वाजायचं ते दुसरंच नळकंड असायचं एक आणि असं असतं कधी कधी पाहतो मी त्याला स्वर असल्यावर काही गरज लागत नाही थोडं विको कमी करायला खास आहे सिस्टीमवालं बी तेच आहे यूट्यूबवालं बी तेच आहे पकवाज आहे तेच वाजवित आहे मंडपवालं बी तेच आहे कधी कधी काही गोष्टी एकाच माणसानं करायच्या म्हणलं की सोपं काम आहे त्याला पुरावा असा आहे असं कत्रूपाटलासारखे माणसं असल्यावर काही लागत नाही त्याला गोड काम आहे तेवढे जाताना कपडे मला द्या ती एक कपडे सुद्धा सेमच आहेत मी ती गाडी घेतली आता एक बाबा आता ते नवीनच घेतली अजून तिला ते काही नंबर नाही आला ते बाहुली बांधा म्हणले मला ते काळ्या गाडीला काळी बाहुली का गाडीला काय लागत नाही मी म्हणलं एवढा मोठा काळा भावला पुढं बसल्यावर कशाला गाडीला नजर लागल काही लोक म्हणी द्याव काय गरज आहे का आम्ही आमच्या आईला विचारत आई मला इथं का ग नाही ग टिक्का लावीत इथं नाही का ते तुम्ही गालाला लावता ना लहान पोराला टिक्का लावता ना काजळ सगळ्यांना लावते पण मला का नाही ग लावीत ती म्हणली तुझीच नजर लोकांना लागल तुला तर कुणाची कधी कधी काहीच नशीबच फुटका असते पण एक लई गोड आहे आता बाबा लई गोड गातात दोन्ही महाराज आहेत मला वाटतं इकडले भरत महाराज आहेत ना आणि इकडले प्रदीप महाराज आहेत लई गोड गातात देवाचं रूपही सावळे त्याला एक सुंदर अभंग आहे सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान
चौबदार इकडे उभा राहा बरं. ते मागची ढिल्ले व्हायला हेच ढिल्लच चौबदार दिसतंय जरा. पण ते तर तरणी आहेत ना, त्यांना उडे हाणताय ना. असू द्या असू द्या. काठी हातात मला म्हणते नाही बाहेर तुला दाखवतो. मग लय कठीण काम आहे. धर्म टिकवण्यासाठी राष्ट्र देश लय गोड आहे. आता ऐका आई खरं सांगा बरं, आपला देश टिकला पाहिजे का पाहिजे का गाव? आ देश सांभाळाव का गाव? आ देशासाठी जगाव का गावासाठी? आ देशासाठी. देशासाठीच ना. मिलिटरी कोणाला व्हायचंय? बोर्डवर करा बरं. मिलिटरी एकच कार्ट आहे उभा आहे, एकच आहे. इकडे 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 इकडे. काय नाव म्हणला तुझं? उदय. 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 उदय नाव आहे ना. हा पिल्लो नीट उभा पलीकडे सरक जरा असं. हा काय मिलिटरीत जायचं ना तुला? मग मिलिटरीत अभ्यासानं जाईन का प्रॅक्टिस केल्यावर? अभ्यासानं किंवा प्रॅक्टिस केल्यावर आहे की नाही. पण नशिबानं जाईन का अभ्यासानं? अभ्यासानं. टाळ्या वाजवा. हे पिल्लो, आपली मम्मी चुलतीला चांगलं बोलती का मावशीला? मला आई आहे, तुला पण आई आहे. तुला चुलती? चुलती म्हणजे काकी. काकी कळती ना? आंटी. आंटी. हा तुला आंटी आहे का नाही? मला पण आहे. मग आपली मम्मी जास्त मावशीला फोनवर बोलती का आंटीला? आंटीला. आंटी काय काश्मीरला गेली होय? आंटी इथंच आहे ना. ए पिल्लो, मम्मीची आई आल्यावर आनंदी असती का पप्पाची आई आल्यावर? मम्मीची आई आल्यावर. ए मम्मी पप्पाचं खाती का मामाचं? पप्पाचं. आणि मम्मीला प्रेम कोणाविषयी जास्त आहे? मामाच्या इकडल्या लोकांविषयी का पप्पाच्या इकडल्या लोकांविषयी? पप्पाच्या इकडल्या. आता हे खरं आहे? हे खरंय का रे? नाही. मग तुमचा काय अंदाज आहे? मम्मीला कोण जास्त आवडतं? मामाच्या इकडले का पप्पाच्या इकडले? मोठ्यानं सांगायचं. तुझा आहे आता खाली. पहिला म्हणलं सांगा बरं मला, तुम्ही राहत्या कुणाकडं? सासर घरी का माहेरात? सासर घरी आहे का नाही? तुम्ही खरं सांगा कुणामुळं आल्या? पप्याच्या बापामुळं. बरोबर आहे. बरं पप्याचा बाप पाचोऱ्यात इकत मिळाला का डायरेक्ट त्याच्या मम्मीनं मोठा केला? पाचोऱ्यात नाही ना मिळालं ते, का भडगावात मिळालं का वड्याला सापडलं? अरे ते आईनं बनवलं. कुणी दिलं? ती छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या मातुश्रीनं त्यांना तयार केलं. आई मजबूत पाहिजे. आता काय झालं माहिती का, लोकांचं असे माझं घर आहे असं बाया म्हणतात. त्या बायांना महिलांना विनंती करतो, तुझं घर नाही, तुझी सासू सुद्धा माझंच म्हणत होती. तुझ्या सासूचंही ते झालं नाही, आज सासूचंही झालं नाही, आणि ते तुझंही होणार आहे. फक्त तू काय कर, बांध बिन मस्तपैकी राहाय. 5-50 वर्षे गेली, जाणच आहे ना. राहायला आले का? अहो उलट एक उत्तर आहे का, या जगात एकच शिल्लक राहिलं पाहिजे, कीर्ती. काय राहिली पाहिजे? आणि आपलं काय राहत नाही? आपलं सगळं राहत. संपत्ती राहती, धन राहतं, लावलेलं झाड राहतं, सगळं राहतं, पण आपलं नाव कुणी घेत नाही. असू दे. छोट कार्ट जरा आगावात दिसते, त्याच्या नाकानं बुडं घाली दिली. ही कार्टे आगावच आहे तो. असू दे असू दे. एक नक्कीच आहे, पोर आहेत. आता पोरायचं सध्या कठीण काम आहे. लहान लहान लेकर आहेत ना, कडक झाले ते. आणि ते एक असू दे असू दे. जीवन वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे. देश टिकला पाहिजे, राष्ट्र टिकलं पाहिजे. अजून एक उत्तर आहे का,
गाव टिकलं पाहिजे, गावातली संस्कृती टिकली पाहिजे आणि हा माझा देश आहे याचा स्वाभिमान पाहिजे. पण आपल्याकडे भारत माझा देश आहे फक्त 6 जानेवारी 15 ऑगस्ट तेवढ्या दिवशी जेवढा आनंद आहे ना तेवढ्या दुसऱ्या दिवशी अरे जे भारत माझा देश आहे म्हणते तेच भावाचा बांध कोरीत आहे, तेच बापाला नीट बोलत नाही. अरे ही पोर आहे सगळे पोरं सांगा बरं, कचरा झाला गावात कोणी काढायचं गावानं का ग्रामपंचायतनं? गावानं ऐक नाही कचरा कोणी केला? गावातले ना. आता उत्तर आहे का कचरा काढाय कोण? आता आपलं गाव 100% हागणदारी मुक्त असं असनच, कारण ते मी बघितलं वातावरण सगळं असं, नाही तर मुक्काम करावं लागेल. या जगामध्ये मला यायचं कशाला आणि मी येऊन केलं जन्मा येऊन काय केले आणि तो मुद्दल तुझं शरीराचाच नाश झाला, तुझं शरीर तुझं राहिलं नाही. त्याला का अभंग आहे ना, दे काळाचे धन कुबीराचे काळाचे धन कुबेराचे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचं काय आहे, 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 येथे मनुष्याचं काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, ओ देह हे काळाचे धन कुबेराचे. हा देह माझा नसून तू काळाचा आहे, मला कधीतरी जायचंय, आपण जाणारच आहात, प्रवासी आहोत. पण आपण लोक सगळे लोक भ्रमात राहतात, माझं माझं माझं. इथं माझं काय, इथं अवतारच शिल्लक राहिले नाहीत तर आपलं काय. कृष्णाची नीती लय गोड होती महाराज. राजा रामचंद्राची जजमेंट तरी थोडं मर्यादित होतं की त्यांना मर्यादा होती. कृष्णाचं लय खास काम. कृष्णाने ठरवलं मला ह्या बाजूला राहायचंय त्याच बाजूला. दुर्योधन म्हणलं आपल्याकडे जेवायला या. ते म्हणले तू माझा मित्रही नाही आणि शत्रूही नाही, तू माझ्या मित्राचा शत्रू आहे, याचा अर्थ मी तुझ्या घरी खाणार नाही, पण मी विदुराच्या घरी खाईन. विदुराच्या कन्या खाल्ल्या कोणी? देवानं कन्या खाल्ल्या. म्हणून तर विदुरा घरच्या भक्षुनी विदुरा घरचा विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे गाला. मुरलीवाला मुरलीवाला मुरली मुरली मुरलीवाला 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 मुरली मुरली मुरलीवाला मन मोन मुरलीवाला मुरलीवाला दाता मुरलीवाला दाता मुरलीवाला दाता अलवेला अलवेला. मुरलीवाला नंदाचा. कृष्ण कुणाच्या मर्यादित राहिलं नाही, असं ताब्यात बिब्यात नाही. जन्माला आलं क्रांतीच, जन्माला आल्या आल्या म्हटलं मला आई इथं नको ठोकुट नाही असं म्हणेन कुणी. आणि आता विश्वास आहे. आता पोरं तुम्ही मला खरं सांगा, तुम्ही हट्ट केला पाहिजे का नाही मला चांगल्या शाळात घाल असं कोणी म्हटलं पाहिजे? आईनं का मुलानं? मुलानं म्हटलं पाहिजे. म्हटलं मला कोणत्या शाळेत घाल. हा मला अभ्यास होत नाही, शाळेत शिकवित नाहीत, ही तक्रार मुलानं केली पाहिजे का आईनं? बरोबर आहे का नाही दीदी? आता मुलीने सुद्धा माझं वय झाल्यावर मला पाहिजे असं चांगलं घर बघून दे असं कुणी म्हणावं? म्हणायला पाहिजे का नाही? म्हणती का मुलगी? अजिबात नाही. मला नोकरी करायची, मला तुम्हाला सुखी करायचं असं म्हणता कधी? आता तू दीदी नोकरीला लागली, बरोबर आहे, लागली समजा, पगार माय बापाला देणार का नवऱ्याला?
हा लग्न व्हायच्या अगोदर कुणाला देणार माय बाप्पा. आणि लग्न झाल्यावर आता टाळ्या वाजवा. मला वाटलं ही काय शिंदे गटाची का काय बाई की नाही. लग्न व्हायच्या अगोदर मला त्यांना शिकवलंय, त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी सगळं कुणाला द्यावं. आमच्याकडे काही मुली आहेत, नोकरीला लागली, मग बापाचा बंगला बांधला, पगार आला आणि बापाला शेती घेऊन दिली. आमच्याकडे कीर्तनकार पोरगी झाली, 10-12 एकर शेतीच घेऊन दिली बापाला, 15-16 एकर. शीतलताई साबळे नाही का, हो, त्यांची शेती मला फुललेलं आहे मस्त. प्रसन्न झाले वडील. असं पाहिजे का नको. आई वडिलांनी जी केलंय त्यांच्या उपकारातून उतराई व्हायला पाहिजे का नाही. आता तुम्ही दिदीचं झालं बरोबर, आता पोरांनी एवढं लहानाचं मोठं केलं, पोराला सांभाळलं, 22 वर्षाचा टोनगा झाला आणि पिवळा केला, गडी बदलला. तो बायकोला म्हणला तू आहे तो मेरी जान है, इस दुनिया में मेरा कोई नहीं, तुम ना कहो तो हम रेल्वे के नीचे जीव देऊंगा. मला हे जरंगी पटलासारखी हिंदी येते. उग कुठा नाही. कधी कधी काय केलं पाहिजे, वडिलांच्या उपकारातून आईच्या पहिला पगार आला. सांगा बरं, आता एवढ्या महिला मंडळीत खोटं बोलत नाही तुम्ही. आता एवढं दिवस झाला आपल्या पप्याच्या बापाच्या जीवावर खात्या एवढे 7,500 आले. पहिला किराणा बाजार कुणी आणला, बोटवर करा बरं. 1 2 3 4 6 47. त्याला वाटलं मम्मीनं हात वर केला. गडी उठून पाहत होता, मम्मीनं हात वर केला का काय. मग महिला मंडळ उभा आयुष्य पप्याच्या बापाच्या जीवावर खाल्लं का नाही. त्यानं कुठून नाही बाजार आणला असन, उदार आणला असन, काय आणला असन. आता कवा नाही कवा नव 7,500 मागच्या महिन्यात मिळाले डिसेंबर सहित. कोणी दिलं. आणला बाजार तुम्ही, आणला नाही ना महाराज. अरे म्हाताऱ्या माणसाला तर मिळालेच नाही. यांना एसटी फुकाट केली केली नाही एसटी फुकाट. कवा जाते का कुठं. आणि तुम्ही तरी एसटी फुकाट झाल्यावर जात जा, इथं घरी बसत जाऊ नका, उगाच सुनाला तकलीफ. तिकडं जायचं फक्त एसटी जाताना दरवाजातून चढायचं. इथं काय म्हातारे आडमुठे मेंदूच्या खिडकीतून चढत या. उग कुठं नाही हो. धर्म टिकला पाहिजे, देश टिकला पाहिजे, राष्ट्र टिकलं पाहिजे. मी कोण, मला कुठं जायचंय आणि मी आलो कशाला, कशासाठी आलो आपण. लोक म्हणले आमच्या गावात लय मोठा सप्ताह आहे, बदल आहे का. नाही म्हणले आमच्याकडे 12 लाख खर्च केला. 12 सुधारले का, सुधारले का. म्हणा नुसतं उड्याच हाणायचं हरिपाठात, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. काला झाला उचलून चाटतीला भाऊ त्यानं. काला झाल्यावर तुझं आचरण जर बदलत नसेल तर उपयोग नाही. काला झाल्यावर जजमेंट. आता आम्ही आमच्या भावाला होऊन फोन करतो, होऊन फोन करायचं. गाडी घेतली मी, सगळ्याच्या दारात गाडी गेली, पुजली, पण कुणाच्या दारात नाही नेली गाडी. भावाच्या न्यायला पाहिजे का नाही. नेली भावाच्या दारात. भाऊ जायला म्हणलं हे पेढे तू जरा उभा राह. भात पुतणीला उभा केलं आणि फोटो काढले. लेकरायला काय पाहिजे. आता मनात काय राहिलं का. महिला मंडळ तुम्ही खरं सांगा बरं, भांड्याची घाण तशीच राहिली, माणसं जीवतील का त्याच्यात. भांड्याची घाण काढली नाही, जीवतील का. मग भांड्याची घाण काढल्यावर जर माणसं जेवणार नाहीत त्या भांड्यात, तर मनातली घाण काढल्यावर राहत्या कशी काय. मनातली घाण तर काढायला पाहिजे की नाही. मनातली घाण तशीच ठेवत्या आणि वर्षानुवर्ष तिथंच राहायचं घरात. काही काही तर बाया अशा आहेत, सासूला 20-20 वर्ष झालं बोलत नाहीत आणि तिच्याच घरात खात्यात. काही सख्या जावाशी बोलत नाहीत, अशा पाहत्यात मारक्या म्हशीसारखं. काही घरात राहून नवऱ्यालाच बोलत नाहीत, अशा पाहत्यात. आणि पप्याला काय म्हणे, त्याला म्हणा साखर आण. आमची सीता अशी होती, अशी सीता होती. सीताची मम्मी म्हणजे आई सुनैना नावाची माता आहे. ते बिचारी माऊली, तिनं 4 मुली यांच्या घरात दिल्या. एकदा तरी तक्रार केली, त्याच्यातले 3 जणी घरी राहिल्या, एकीचा नवरा सोबत गेला आणि एक बायकोच घेऊन गेलं. रामाची पत्नी सोबत आणि लक्ष्मण. पण एकदा तरी बाई बोलली का. एकदा तरी जनक राजा तरी बोलले. म्हणले कधी. जनक राजा ज्यावेळेस भेटायला गेले त्यावेळेस म्हणले, सगळेजण म्हणायचे जनकांना, तुम्ही
वयवर आहात, दशरथ राजाच्या जागेवर आहेत, तुम्ही जर बोलले तर हे परत येतील. ते म्हणले मला नाही जमायचं, पण मी बोलतो. पण भरताला म्हटले खरं सांग, तुझा राम जर लोकनिंद झाला तर चालेल का? ते म्हणले नाही चालायचं. म्हणले मग रामाला वनवासाला जाऊ दे. राम जर वनवासाला जात नाही तर रावण मरत. कशाला मेला असतं रावण? आता एक लई गोड उत्तर आहे का? राम वनवासालाही गेलं असतं आणि सगळं जरी झालं असतं तर बिभीषण फुटला होता म्हणून रावण मेलं. बिभीषण जर फुटत नाही तर रावण मरत नाही. पण बिभीषण फुटल्यावरच राजा झालं का? अगोदर फुटल्यावरच झालं. गडी शिंदे गटात गेल्याशिवाय मुख्यमंत्री कसं काय होईल? तो कशातूनही जाऊ दे, ॲम्ब्युलन्स मधून जाऊ, पण कशातून का होईना पण खटके. आणि काय होतं माहिती आहे का? आपण काय होतं तेच आयुष्यभर तसंच राहते. मी म्हणतो क्रांतीच झाली पाहिजे. आता ही शरीर राहणार नाही, जायचं. आता या आजी सगळ्या आजी सांगा बरं, आता तुम्ही एवढ्या आजी सगळ्या वयवर्ध झाल्यात. आजी खरं सांगा, तुमचं सोनं तुम्हाला लेकीला द्यायचं सुनाला? आता सोन्याचाच तुम्हाला फायदा नाही ना, आहे का? मग तुमचं लेकीला दे वाटतं का सुनाला? चष्मेवाली आजी. अरे बाप. आय 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 आय. आजी म्हणीन मी याला काय मुळावर आला का काय बाई? का लुटायला आला का काय? आग लावाय. आता जर लिखीला म्हणावं तर सुना शेजारीच बसल्या. उद्यापासून भाकरीची पंचायत, उद्यापासून बाया म्हणत्या जा बाबासोबत. मग आता तिकडंच दिंडी निघणार आहे आता त्र्यंबकेश्वरला 9 तारखेला, उद्याच आहे ना. आणि एक दिनात ठेवा, इथून पुढे जरा बदललं पाहिजे. माणसाची बुद्धी बदलली पाहिजे, विचार बदलले. मला तुमच्या गावात आल्यावर बरं का वाटलं. मी दुसऱ्यांदा आलो, मध्ये एकदा येऊन गेलो आम्ही, दुसऱ्या वेळेस आलो. पण इथं का? इथं दारात झाड आहे, ऐक नाही, दारात झाड आहेत काही का दारामध्ये आहे, बरं आहे. आणि ग्रामपंचायत थोडी बरी आहे, कारण झाडं लावू दिलेत, शेजारी बरे आहेत, झाडं जगू दिलेत. नाही तर आमच्याकडे अशी नाही पद्धत. नाही नाही नाही, एखाद्याचा बंगला होते असाच पाहतो गडी, झालं बुवा त्याचं प्लस्टर. मी तुम्हाला उत्तर सांगू काय का? शेजारचा बंगला असावा, त्याचा 2 मजली असावा. त्याचा 2 मजली असला की आपला 1 का होईना. शेजाऱ्यानं 2 एकर घ्यावा, म्हणजे आपण त्यानं जर 2 एकर घेतली तर निदान आपल्याला अर्धा का होईना घेता येईल. त्याची विहिरीला पाणी चांगलं असावा, निदान आपलं कमी झाल्यावर कोणाचं मिळेल. त्याच्या पोराचं लग्न पहिलं व्हावा, म्हणजे तो मोकळा झाला की आपल्याला पाहायला मोकळं. आपली वृत्ती अशी पाहिजे, दुसऱ्याचं कल्याण व्हावं. आणि जोपर्यंत ही वृत्ती निर्माण होत नाही तोपर्यंत जीवनात प्रगती होत नाही महाराज. आणि नशीब नाही. या भडगावच्या बाजारात, पाचोऱ्याच्या बाजारात नशीब मिळत नाही, नशीब मिळतच नाही. नशीब ही प्रत्येकाला सोबत घेऊन आले, पण त्याला प्रयत्न आणि कर्म केलं तर नशीब बदलतं. कर्म नाही केलं, आता यांचं कर्म चांगलं आहे म्हणून नशीब बदलले. आमच्या बाबांजींचं कर्म चांगलं आहे, अभ्यास केलाय म्हणून नशीब बदलले. गायकाचं तेच आहे, यांचा प्रयत्न आहे. आणि नशीब कशानं बदलतं असतं? कर्म चांगलं केलं की नशीब बदलतं. आणि ज्याचा प्रयत्नच नाही, कर्मच करायचं नाही, अजिबात नशीब बदलत नाही. प्रयत्नांती. तुम्हाला माहिती आहे का, आज 15 लाख रुपये मुलीला पगार आहे. 15 महिन्याला. वेटर काम करतंय त्याला 1.5 लाख रुपये महिना आहे काहीला. आमच्याकडं आजची घटना मी सकाळीच ऐकली, 7,500 रुपये दिवसाला दूध विकते शेतकरी. 7,500 रुपये दिवस. सतीश गोपाळे नावाचा आमचा पोरगा आहे. 7,500 रुपये दिवस, 2,500 खर्चे, निव्वळ नफा 5. महिन्याला किती झाले? 1.5 लाख रुपये महिन्याला दुधाचा. आणि शेतकरी गडी. तरी काय माणसं म्हणते शेतकऱ्याला पोरगी द्यायची. तुमच्याकडे शेतकऱ्याला नाही दिली. आता तुम्ही शेतकरीच ना सगळं आहे ना, पण शेतकऱ्याला द्यायची नाही. कोण पाहत्या? नोकरदार. तुमची नात द्यायची तरी नोकरदार, पोरगी द्यायची तरी. मग आता इथून पुढे एक करा, आमच्या शेतकऱ्यानं पिकवलेलं खायचं नाही. हा, नोकरदाराला द्यायची ना, शेतकऱ्याचं खायचं नाही. नाही 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 नाही, डाळीच्या पिठाचे भजे तयार करायचे नाही, जर्शीचे शेणाचे करायचे. आणि ती तेलात तळायचे नाही, इंडोसल्फर मध्ये तळायचे. हा, आणि ते रोगारमध्ये तळून हेकण्या जावायला खाऊ घालायचे. अहो, जावय तरी नीट असावं, माझ्यापेक्षा काळं जावय.
असं चकणं पाहता असं. तिची सासू म्हणते जावायला 70,000 महिना आग लावू ना तू. काय त्या जाळायचं 70,000ला. पोरगा क्वालिटी असावा, शेतकरी असावा मजबूत. आमचं शेतकरी कसंही असू द्या संध्याकाळी निवांत झोपत, पार पेत बीत नाही काही नाही. नोकरदार त्याला घरच सुधरत नाही, धाब्यावरच झोपत ती. एक तर त्या दिवशी धाब्यावाल्याला फोन केलता, साहेब धाबा का उघडणार आहे, का उघडायचं दुकान. ते दुकानदार म्हणलं तुला अक्कल आहे का, 4 वाजलेत पहाटेचे. पुन्हा अर्धा तासाने फोन केला, कधी उघडणार आहे दुकान. अरे 6 वाजले, थांब थोडं. 8 वाजता फोन केला, कधी उघडणार आहे दुकान. अरे ते म्हणलं तुला अक्कल आहे का, 10ला उघडीतोय मी, तुला एवढं दम निघा ना का. तो म्हणला दम निघायचं काय संबंध पडला, मी मधीच झोपलेलो होतो, मला बाहेर यायचं, रात्री इथंच सुधारलं नाही. असे पण लोक आहे, तिथंच झोपतीन तिथंच खातीन. हे दाब्या दुब्यावर आता हे जे लोक आहेत का वेटर बिटर, एवढ्या एवढ्या क्वाटरीसाठी आयुष्यभर काम करते, मरून जाते. लेकरं बाळ कुठं, खायचं कुठं, कशाला मिळालं शरीर. ते शरीर त्याला मिळालंय, शरीर मिळालं तर त्या शरीराचा वापर व्हावा. हो आता आम्हाला दिलं नाही देवानं, आम्हाला दिला कलर काळा दिला, काय होतं त्याच्यावर काय रुसायचं. मी नाही रुसत मानाचं. आमची बायको सुद्धा मला अशी बघत असते माझ्याकडून. तिच्या बहिणी तिला नाव ठेवतात, तिच्या बहिणी तिला म्हणतात दाजीचा कलर गेला. आमची घाबरत बिबरत नाही बाबा, आमची काय म्हणते माहिती, काला आहे पण दिलवाला आहे. यांना लई मुंगी आहे त्या. तो हा सगळा मोंड्याचा माल दिसतोय, तिकडे पलीकडे बी आहे ना पत्र्याच्या कडूला, हा सगळा इकरीचा माल आहे. पण आता पोरायचा असा प्रॉब्लेम झालाय माहिती का, पोराच्या डोक्यात खटके लग्न व्हावं पण द्यायलाच कोणी तयार नाही. पहिलं कसं होतं, मामाची केली आत्यानी दिली, आता ते राहिलं. आता ज्याची त्यानं गड जिंकायचं आहे. अनेक देणार ठेवा इथून पुढं. लई झाला ते तुम्ही मोडळ्यातली माणसं, मोडळ्यात हा इथले माणसं वाडी का कोणती वारी, वाडीत पोरगी द्यायची, वाडीतल्याने इथं द्यायची, इथल्याने काचगावात द्यायची, इथल्याने असं इथल्या इथं पोरी द्यायला हरकत आहे. कुठं बी द्यायलेत लोक. अमेरिकेत पोरगी द्यायची. आता आमच्याकडे अमेरिकेत दिली मुलगी. आता तिकडे नोकरीला होती, तिकडेच नवरा मिळाला तिला, पण ती म्हणले संस्कृती म्हणून तिकडल्या बाया बोलावल्या. ते असतं ना ते हळदी कुंकवाचं काय. आता तिकडल्या बाया केव्हा हळदी कुंकू लावी द्या. आपल्या बायाने त्यांना साड्या घेतल्या, ती साड्याच निसती नाही, कशाला घेतल्या. मी त्यांना म्हणलं ती निसतीच नाही ना. ते म्हणले आम्ही निसू. हे शिर्डीत उतरल्या, विमानतळावर आणल्या घरी, ते साड्या निसविल्या तर त्या बाया कशा दिसायच्या माहिती का, ते कापडाच्या दुकानाच्या बाहेर बाया उभा असतात का त्या अशा. अरे ती संस्कृती, त्यांना केस नाही डोक्याला, काय नाही, हे ना साड्या नेसविल्या, काय उपयोग आहे त्याचा. आपली महिला, आमच्या भारतामध्ये कसं आहे, संस्कृती प्रधान भारत देश, महाराष्ट्र त्याच्यात गोड काम आहे. बघा बरं आमच्या माऊल्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावर पदर आहे. अशी संस्कृती आहे दुसऱ्या देशात नाही. नाही नाही आता नका घेऊ, राहू द्या. ते म्हणते तू ये खाली आता. पण हे काही वेगळं आहे का, आता उत्तर आहे का. ज्यांची नावं घेतात ती माणसं अमर का झाले, त्याचं कारण आहे. सावित्रीबाई फुले सारख्या महिलेने कुणाला जात बीत बघितली, सगळ्या महिला शिकल्या का जात बघितली नाही. नाही सगळ्यांना सकळ अशी येते, त्याच्यामुळे सगळ्या महिलांचं कल्याण, सगळ्या मुलींचं कल्याण झालं. म्हणून प्रत्येक शाळेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये कुणाचा फोटो असतो, सावित्रीबाई फुले. आता ते काही मास्तर लोकांनाही कळत नाही. एके दिवशी आम्ही बसलोय, ते माणूस आला चांगला, आमच्या शेजारी बसलं ते, आणि ती माणूस जरा बरा होता, त्यानं साने गुरुजीचा फोटो लावला होता, त्याला हारबीर घातलेला. म्हणजे आलंय त्यानं गप मरावा का नाही, त्यानं ते फोटोला हार असं केलं. आणि ते त्या मालकाला म्हणलं कवा गेले वडील. ते म्हणलं माझा बाप इथंच आहे, ही साने गुरुजी म्हणला. आणि त्याला सरपंच केलंय गावानं. गाव काय काय काढायचंय का काय. अरे साने गुरुजी ज्याला माहीत नाही, ज्याला सावित्रीबाई फुले माहीत नाही, ज्यांना आंबेडकर कळत नाही, ज्यांना महात्मा ज्योतिराव फुले कळत नाहीत, ज्यांना हे सगळे महापुरुष कळत नाही, ज्यांना रायबा कळत नाही, ज्यांना तानाजी कळत नाही, त्यांना काय उपयोग आहे. ठीक आहे,
काही माणसं आहेत का? आता लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं पाहिजे, महात्मा ज्योतिराव फुले सांगितलं पाहिजे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांगितलं पाहिजे. नाही म्हटलं तर आता भास्करराव पेरे पाटील आहेत, आता इथं चांगलं गाव बनवलं ते सांगितलं पाहिजे. अण्णा हजारेंचा आदर्श घेतला पाहिजे. हे सांगतच हे दिलं सोडून गवताच गगनपतीच जसं हे सगळं आहे. ही बदलली पाहिजे असं म्हणण्यापेक्षा एक उत्तर आहे का? दिशा बदलली पाहिजे. ही मुलं आहे, मुलांना अपेक्षा आहे आमचं गाव असं करायचं. मग मुलांनी ठरवलं पाहिजे काय करायचं गावाचं. आपण आता इतकं पैसा कमवतो, इकडे एवढ्या लांब ड्युटी करून राहतो, पण कधीतरी म्हातारपणाला कुठे यायचं. मग माझं असं मत आहे ड्युटीच्या काळातच आईबापाला सुंदर घर बांधून दिलं पाहिजे. ज्यानं बांधून दिलं त्याचं जजमेंट खास आहे, नाही तर लॉकडाऊन लागल्यावर कळतं त्याला बी. ज्यानं गावातल्या जागा ऐकल्या, ज्यानं गावातले घरं ऐकले, ज्यानं शहरात राहायला गेलं, लॉकडाऊन लागलं की आले की येड्या बाबळीतच राहिले. कोणी सासरवाडीत गेलं, कोणी मेहुणीकडे गेलं, कोणाला कुठं कोणी बी सांभाळीत नसतंय. दुष्काळाच्या काळात आणि कोरोनाच्या काळात कोण सांभाळतं? मायबाप सोडून तुम्हाला दुसरं कोणी सांभाळणार? आई तुम्हाला इकडेच या म्हणणार, वडील इकडं. सासरवाडीची माणसं म्हणते तिकडे सासरवाडीची नाही 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 नाही. आईचं जे प्रेम आहे ते सासूला येईल का हो? येईन. आता तुम्ही एवढ्या सास आहे सगळ्या, तुम्ही लेकीसाठी जावायला जीव लावी त्या का जावायला जीव लावी त्या? लेख सुखी म्हणून ही पद्धत थोडी वेगळी आहे. तुकाराम मला सुंदर बोलतात. मला कुणी कोपल्याचं दुःख वाटत नाही, मला गाव कोपू द्या हो. गोपाला पाटीला गावीची लोका, गोपाला पाटीला गावीची लोका, गोपाला पाटीला गावीची लोका, गोपाला पाटीला गावीची पाटील गावाचे हे लोक आता मज भीक. रोज रामायण नसेल मंदिरात, रामायण असतं का रोज? अजिबात नाही. हनुमान चालीसा रोज असते ना, दर शनिवारी असते. बरं आहे, पण एक दिनात ठेवायचं. अहो लोक काय करतात काय सांगावं. आपण आपल्या भारतात विनाकारण 1947चा दिवस जर तुम्ही मोबाईलला टाकला तर अवस्था वाईट वाटते. काय काय अवस्था झाली असेल त्या देशातून येणाऱ्या लोकांची, कशा रेल्वे भरून आल्या, कितीतरी अवस्था वाईट. आज लोकांचे वार ठरले गेलेत, लोकांचा टाइम ठरला गेलाय, आणि मग आमचा टाइम लोकांना का माहीत होत नाही. आता हरिपाठ सुरू झाला असेल असं एखाद्यानं म्हणावं. आता काकडा सुरू झाला असेल, 4 वाजले काकडा सुरू झाला, असं होण्यासाठी गावातली पद्धत सुरू झाली पाहिजे. प्रत्येक गावात हनुमान चालीसा रोज 7 वाजता लोकांनी मंदिरापुढे यायला काय हरकत आहे? काय काम आहे संध्याकाळी? हे रिमोट दाबून मोबाईल TV पाहत बसतात लोक. काय पाहायचं आणि काय त्या बातम्याला पाहतात म्हणजे. आणि आता 1-1.5 महिना झाले काय पाहायचं? अख्खी परळीत दिसते आमची, दुसरी दिसत काही. आमचा जिल्हा सोडून बातमीच नाही. उलट ह्या महिन्याचा बॅलन्स व्हायला गेला सगळा. उपयोगच काय? ह्यानं त्याला नाव ठेवायचं, त्यानं त्याला आम्ही पैसे देऊन हे बघत बसायचं. बाकीचं कुठं काही नाहीच आहे का महाराष्ट्रात? आमच्या खेडच्या पुरी मेल्या, 2 लेकरं मेले, मारले गेले. आज सकाळी पुण्यात एक पोरगी मारली, कोयता गँगनं.
इंजिनियर पोरगी पोरीलाही सांगतो इथून पुढं पोराला आहे, जरा थोडं सावध व्हा. गुंड प्रवृत्ती नाही असं नाही. रावणाची अवलादी महाराष्ट्रात अजून आहेत. रावण म्हणजे कोण? वृत्तीनं राक्षस असलेला रावण, विचित्र, नीट राहणार नाही. आता आपले लोक काही आहेत गंधच लावित नाही. गंध लावाय तुला रोग झाला होय. अरे चांगलं सुंदर कपाळ दिलंय, लावू न गंध. आता मी पहिलं गंध लावायचो, अष्टगंध लावायचो, बुक्का लावायचो. पण ते अष्टगंध लावित लावित काय झालं, जरा बरं झालं बुक्क्याचं. मग बुक्क्याचं चांगलं बरं झालं. जसा जसा जास्त बुक्का लावीन तसं तसं कीर्तन वाढले. हो, मी जोरात बुक्का लावितो. मी बुक्का आरशात बघून लावित नाही, असंच लावतो डायरेक्ट असं. मला वळण पडलं. आणि मग आपल्यानी गंध लावायला काय हरकत आहे? काय तुला कळत नाही? गंध कोण लावत नाही हे सुद्धा देणं. आता आपल्या महिलांनी कशाला तोंड बांधायची? आपला धर्म तोंड बांधा म्हणून सांगतं. थंडीचं बांध बाई. गावाला निघाल्यावर अहो ते नवऱ्याची पंचायत होती मला, त्याला बायकोच ओळखू येत नाही ना. त्या दिवशी जत्रेत गेलं, ती दुसऱ्याच बाईला म्हणलं ए थांब, तिनं खटकन ठेवून दिली. आता ती दुसऱ्याचं जनावर म्हणल्यावर काय करीन? तो म्हणलं मला वाटलं माझीच आहे. आता हाय का नाही थांब. इथून पुढे एक करायचं धर्म असं. आणि एक ध्यानात ठेवा, तोंड आपण नाही कधी बांधायचे. आपण का बांधायचं नाही? आपला धर्म शिकितच नाही. आपल्या धर्मात काय आहे? तोंड मोकळं ठेवा. आणि कितीही बांधलं तर ते ह्या तोंडावर गौरी ठेवायची नाही तर काय ठेवा. मेल्यावर काय ठेवतात लोक? लाकडं गौरी पेटवा. आणि किती याला जपलं काय केलं तर पेटवायचं हायच आहे. ह्याला कोणताही पावडर लावा. आता मी मगाशी फेटा बांधित, मगाशी नाही का तात्यांचे ते फेटा बांधता. ते ते गेल्या वर्षी फेटा बांधला, तात्याकडेच बांधला होता गेल्या वर्षी. पण पोरं नव्हती ते गेल्या वर्षी. आता भैया आहे आणि दिदी आहे. गेल्या वर्षी आई होत्या. गेल्या वर्षी आई म्हणल्या होत्या पावडर लावायचं का. आता दिदी म्हणली लावायचं का. आता कशाला मला दिदी म्हणली बया मी कवा म्हणले असं. इथं पंचायत काय झाली मगाशी? इथं जेवाय बसलो ना आपण, तुम्ही बसले शेजारी, आपण बसलो जेवाय. आणि कुठाना काय झालं माहिती का, ती मी म्हणलं ना मला भाकर लागती, पण ती दिदी आली आणि तिनं ती भाकर लागत. मी म्हणलं होतं भाकर होत, पण ते मी म्हणलं थोडी चपाती राहू दे असं म्हणलं होतं मी. तिने चपातीच ठुलली मध्ये, सगळी चपाती घेऊन गेली. मला शेवट झाला पण चपाती नाही वाढली पुन्हा. सगळ्याला चपाती. मी नुसतं असं पाच ते वरून त्यांना सांगून टाकलं. ती बाबा म्हणले नको चपाती. एकदा नको म्हणलं की बिघडलं ना काम आपलं. कधी कधी असे होत. आणि एक ध्यानात ठेवा, कोणती आता तुमच्या भागातली थोडी भाषा वेगळी, आमची भाषा वेगळी, असं काही नाही. पण इथून पण एक करायचं, ही शरीर तुमचं नसून ते शरीर तुम्हाला देवानं दिले. देवानं म्हणजे निसर्गानं दिले. आधी मानव जगत होता, त्याला भजन नव्हतं, कीर्तन नव्हतं, त्याला टाळकरी नव्हतं, वादक नव्हतं, भजन. अहो मी म्हणतो 2001च्या आत 96-97ला सप्त्यालाही पैसे नव्हते. हे दादा आहे दादा पहिले नारळावर जायचं. नारळ सुद्धा कुणी दिलं तर दिलं. पहिलं सप्त्याला दादा आणि पायी जायचं, पायी. आणि पायीच यायचं, नाही तर बैलगाडीत जायचं. पहिलं कुठं काय होतं. आणि कीर्तनकार कवा एवढ्या लांबून कोण बोलित होतं? ह्या गावातलं त्या गावातलं त्या गावातलं आलं तर कधी आषाढीला सांगितलं असं तर ती एसटीने यायचं, त्याला आणाय बैलगाडी जायची. ते रात्री मुकामाला थांबायचं. आताचं ठू बी नाही. आणि आताचं ठू नाही, कुणी राह बी म्हणत नाही. कीर्तन झाल्यावर लोक म्हणतात जायचं नाही का बाबाला. आणि 2-4 तास जर बाबा थांबलेलं दिसलं, लोक म्हणते पैसे कमी दिले म्हणून थांबलं काय. आताचा काळ वेगळा आहे महाराज. त्याने का अभंग आहे बघा, गाडी गाडी काळ वाट याची अजून किती आहे अवकाशा, अजून किती आहे अवकाशा. घडी घडी काळ वाट आता एवढी थंडी, बाबाला पाण्याची बाटली आणली, फ्रीज मधली आणली. तो जगल का बाबा आता. आता त्यानं हे पाणी पिल्यावर त्यानं कसं होईन त्याच. आणणारानं तरी कशी आणली असं. मी नुसतं बाटलीकडे पाहतोय. मगापासून माझ्या ध्यानात येते पाण्याची बाटली, पाणी प्यावं, पण ते नुसतं गार दिसतंय असं.
मी लई वेळच पाहिलं कारभारी बाबांना, पण आज लईच खास काम उडे हाणूच काम चालू. लई गोड बाबांनी असं नव्हतं केलं पहिलं कधी. आता प्रयत्न चांगला आहे का? म्हातारीनं घरी सांगितलं का काय माहिती नाही. आमची आजी म्हणली असली बाया तुम्ही उडी हाणल्यावर बरं दिसता. अहो आता आमच्या जवळ आले बरं का बाबा. त्या दिवशी माझ्याकडे मी घेऊन गेलो ना मधल्या काळात. मी म्हणलं आमच्याकडे जावा. आमच्याकडे आले म्हणजे बाबा आमचं जनावर पाहतीन कसं आहे. जनावर नाही कळलं तुम्हाला ही क्वालिटी घडी आहे. त्यानं दमानं म्हणलं जनावर म्हणजे तिचं नाव जना. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अपेक्षा सुखाची प्राप्ती दुःखाची. आता उत्तर आहे का? कुणालाही वाटतं इकडे यावं, याचा अर्थ कळलं. कुणालाही वाटतं यावं, पण भारतात आलेत का सगळे? नाही. कुणालाही वाटतं जन्म मिळावा, पण महाराष्ट्रात मिळालाय का? अजिबात नाही. एक लय कोण आहे, ज्याला मिळाला त्याला कळत नाही, आणि ज्यांना मिळत नाही त्यांना वाटतं स्वर्गीचे दिलंय. त्यांना वाटतं इच्छा इथं मिळावं जन्मानं. आपल्याला मिळालाय कळत नाही काय मिळालं. आता एवढे डोळे दिले, खास दिले का नाही, पण कुणी वापरायचं? आता दिले डोळे म्हणलं सुंदर जग बघून घ्यावा का नाही? मस्त सोन्यासारखं डोळे दिलेत, प्रसन्न व्हावं अवस्था आहे, सगळं बघितलं पाहिजे. निसर्गरम्य वातावरण आहे, फुलं असतील, फळं असतील, जे जे आसन ते डोळे तृप्त झाले. तुम्हाला माहिती का, तोंड नुसतं म्हणजे आपण जे जेवण करतो ना, तुम्हाला असं वाटतं जेवण केलं म्हणजे हे तृप्त होतंय. नाही, हे ना फक्त प्रक्रिया आहे. मन तृप्त होतं म्हणजे डोळ्यानं पाहिलं तरी मन तृप्त होतंय, कानानं ऐकलं तरी मन तृप्त होतंय, तोंडानं खाल्लं तरी मन तृप्त होतंय, पाय जरी चालले तरी मन तृप्त होतंय, सगळं शरीर जरी कामाला लागलं तरी काय तृप्त होतंय? आणि ज्याचं मन तृप्त होतंय त्याला तृप्त होण्यासाठी हे महत्वाचं आहे. म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे. डोळ्याने तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही काय करायचं? आणि हे ज्याला मिळालंय ते वापरत नाही. आता एवढं सुंदर मिळालंय, माणसं त्याच्यावर भरोसा देत. अहो काहीला तेच मिळालं नाही, काहीला डोळे नाही मिळाले. धृतराष्ट्राला डोळे नव्हते आणि गांधारीला होते, पण गांधारीनं ती वापरले नाहीत. बिचेरीनं मिळाले होते तर तिनं त्या डोळ्यांनी पाहायला पाहिजे होतं. एके दिवशी धृतराष्ट्र म्हणलं तिला, ऐक ना माझं, इथं कुणी नाहीये आणि माझी इच्छा आहे तो मला एकदा बघावं, म्हणून डोळे उघडून पहा. ते म्हणजे मी तुम्हाला पाहिल्यावर मला तुम्ही दिसता, पण मी तुम्हाला दिसत नाही, याचा अर्थ मला डोळे उघडायचे. ही एखाद्या आईनं केलेली चूक आहे. एक गांधारीनं डोळे बंद केल्यामुळं तिचे 100 पोरं बिघडले. 100चं आपल्याला नाव घेता येत नाही, पाठ नाही घेणार, पण 2-3 तर माहिती येत ना. दुर्योधन, दुःशासन आणि दुशीला, ती पोरगी आणि हे कार्टे 2. एक तर इतक्या आडमुठे मेंदूचं होतं, तिला अंदाज होता. आणि तीच आई जर डोळे उघडून पट्टी सोडून जर असती तर एक पोरग सुद्धा वाईट निघलं नसतं. आईनं डोळे कधी बंद करायचे नाही. आईनं पोराच्या बाबतीत, पोरीच्या बाबतीत कंटिन्युटी. आमची मंडळी परवा म्हणली तिची आईचे ते डोळ्याचं ऑपरेशन झाले.
ते ती मला म्हणली जाच आहे. रात्री मला फोन आला दीदीचा, पप्पा मी थांबते इकडं शेजाऱ्याकडे आणि मम्मीला तिच्या आईला भेटायचं आज आहे. बरं तिची आई अजून आहे, जात नाही, बरी आहे, तर ठणठणीत आहे, खाती, तर डोळ्याचं ऑपरेशन केलंय, पण तुझ्या परीक्षा चालू आहेत आणि विशिष्ट वयामध्ये मुलीला कोणाची गरज आहे? आईची गरज आहे. मुलगी जशी जशी मोठी होईल तसं तसं त्या मुलीनं आणि आईनं एक संग राहिलं पाहिजे. तिनं शाळेत जरी असेल आईनं रोज बोललं पाहिजे, ती कॉलेजला असेल आईनं बोललं पाहिजे, ती डिग्रीला असेल आईनं रोज मैत्रिणीसारखं कोणासोबत राहायला पाहिजे. पण काही आता शिकलेल्या महिलांना ते जमतंय, ती आमची नुसती माझ्याकडे पाहायची, आई आजारी आई आजारी. मला आई चांगली आहे, पण तुझी कुणाला गरज आहे आता? मुलीला गरज आहे. कारण जर मी घरी नसेल, मुलगा आमचा आहे घरी नसेल, तर बहिणीला किंवा आमच्या मुलीला, याच्या बहिणीला कुणाची गरज आहे? मग आपलं लेकरू सोडून आपण 2-2, 3-3 दिवस सुखासाठी मी म्हणलं म्हातारीची कडे घेऊन ये, 2-4 दिवस ठुई, चांगलं खाऊ पिऊ घाल, पाठव. काय चुकलं? तुमचं काय मत आहे? पण मुलीच्या बाबतीमध्ये आईनं तत्पर राहिलं पाहिजे. आता आया काय करतात, हे काय होत नाही, असं नाही करायचं. आणि आईनं मुलीच्या बाबतीत मुलाच्या बाबतीत डोळे झाकायचे नाही. मग काय आया काय करतात, हे मला अंदाज आलता, मग तू काही जाची वाट पाहत होती का? हे चूक आहे. आणि जिथं तुम्ही तत्पर राहाल, नसेल तर पुरावा आहे का? एकीला होते 5 म्हणजे 37 आणि ह्यांचे मिळून 5. तिनं बिचारीने डोळ्याला पट्टी बांधली नाही. तिचा नवरा पांडू, ते लहानपणीच तसं होतं, पण ते दोघींनी पट्टी न बांधल्यामुळं एक सती गेली आणि एकीनं जाताना सांगितलं मला तुमचे सांभाळणं होत नाहीत, पण मला गॅरंटी माझे तुम्ही सांभाळता. म्हणून माद्री नावाची स्त्री सती गेली आणि जी राहिली तिने 5 सांभाळले आणि 5 असे सांभाळले, समान सांभाळले. भीमाला जास्त लागत होतं खायला तरी काही कुणी बोललं. पोरं जरी कधी कधी म्हणायचे, पण भीमदादाला पोरं म्हणताना एक दिवस भीमाचं लग्नच झालं त्या राक्षसनीशी. पोरं म्हणले बरं झालं आता वहिनी, बाकी काही नाही, दादाला ह्याला सांभाळत जा. कशाला? पोटाला, आमच्या दादाला जास्त लागते. ते म्हणले तसं काही नाही, मी फक्त एक आहे, मी दादा तुमचं का नेलंय, मला एक मुलगा यांच्यापासून झाला, तुमचा दादा तुम्हाला. आणि ते झालं, त्या राक्षसनीनं ते केलं आणि तिचा बी पोरगा इतका घटोत, काय नाव आहे त्याचं, ते असं तगडं गडी होतं मग. त्यानं आखे आणले असते कौरव, पण गड्याला तेवढा अधिकार नव्हता, इतकं तगडं का. आणि मग हे का सांगितलं तुम्हाला? आई नसेल तर छत्रपतींच्या मातुश्री पहा, डोळे नाही बंद केले पोराच्या बाबतीत. नाही, पोरग अफजल खानाच्या पुढे पाठवायचं, डगमगले नाहीत. अफजल खान फाडलं तरी डगमगले नाहीत, मेलं तरी डगमगले नाहीत, शाहिस्ते खानाचे बोट कापले तरी डगमगल्या. उलट नातू सुद्धा आग्र्याला जाताना सोबत पाठवला होता, विठाला 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 विठाला. अरे कुणी कुणालाही मुद्रा करीत आहे. मुद्रा मानाचा मनचा जिजईल, मुद्रा मानाचा धन्य तुझी आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य तुझी आई शिवरायांची, आज बुझे तू महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा मानाचा विधईला, मुद्रा मानाचा मानाचा विधईला. आमच्या गुरुजींचा लय गोड हात आहे, गुरुजीसाठी टाळ्या वाजवा. वाजून वाजून गड्याची तब्येत होईना, तब्येत आहे तशीच आहे, काचच आहे, वाजवायचं का सोपं आहे? बरं पण होईल केव्हा तरी. लग्न झालं असं नाही नाही. कारभारी बाबांना मला असं सांगायचंय, तुम्हाला पटन माझा विषय, ओके? तुम्ही ही पोरं आल्यावर सापडून ठेवत जाओ. आणि गायक वादक आले का नवीन नवीन दरवेळेस बोलवायचं आणि जावाई करून घ्यायचं.
आता आता हे पोरं जर असे जावई झाले, समजा पोरगा चांगला वादक आहे आणि ते जावई झालं तर काय फायदा होतो माहिती का? आपण जावायला आमंत्रण द्यायचं नाही, फक्त दीदीला सांगायचं तू ये आणि तुझा पप्याचा बापही. दक्षिणा द्यायची गरज नाही, रुसायचाही ताण नाही ना. कथाकार, टाळकरी, वारकरी असे जावं पाहिजे मानाचं. आणि नाही काही झालं तर असे मुलं सापडल्यावर संस्थापन. आता मला येताना मग अशी ते इथं शनी मंदिर कुठे आहे? नस्तनपूरला. तिथं परदडी नावाचं अलीकडे गाव आहे. ते आमचे काल गप्पा झाल्या तिथं, आमच्याकडे आले ते पाहुणे म्हणून. त्यांनी येताना त्यांना मला सांगितलं, उगाच सहज भेट झालेली काल, आणि आज तर त्यांना मला लगेच बोलले आणि म्हणले माझ्या मनात एक भावना आहे. म्हणलं काय? म्हणले मला तुम्हाला इथं 5 गुंठे जागा द्यायची. मला तर गुचकीच याला विचार. मी म्हणलं तसं नका करू, लगेचच देऊ नका, मी कसा आहे आधी पहा, मला वर्षभर चेक करा मी आहे का बरा, आमच्याकडे एक दिवस या, सगळं बघा, चेक करा, आणि मग वाटलं तुम्हाला तर द्या, आणि ते मी इकत द्या, दान नका. पण बघा तुम्ही भावना कशी. म्हणजे आपल्या गावात जर एखाद्या, आता ही कार्टे आहे तिकडले, हे सगळा माल आहे, कुठून आणला आहे? पाचोऱ्याहून आणले. आता इतकं ओरिजिनल आहे, किती गोड वाजवित, चांगले टाळ करीत, असे खास पोर आहे, एवढ्या उशिरा का होईना एवढे जागेत. आता हे असे प्रयत्न करीत राहिले उद्या भविष्यात कसे होतील? मग हे जसे वाजवित, हे जसे टाळ करीत, इथं एखादा आपल्याकडे महाराज राहिलं जर जमलं काम, तर हे पोरं काय करतील उद्या? वारकरीत होतीन, टाळ्या वाजवितीन, टाळं वाजवितीन, कीर्तनगार होतीन, टाळकरी होतीन, गायक होतीन. मग दर सप्त्याला आपल्याला बाहेरून जो माल आणायचा आहे तो बंद काढला, आपला चालू. मग हे मला असा कशाला बसून राहीन पुन्हा? आता हे पहा बरं, माझ्याकडे नुसते असे पाहत उरक र उरक. आपले पोरं पण शिकले पाहिजे. आपला पोरगा कीर्तनकार झाला पाहिजे, आपल्या पोराचं युट्यूबला कीर्तन पाहिजे, आपलं पोरगा टीव्हीला गेलं पाहिजे, आपल्या पोराचं 2 तास टीव्हीला कीर्तन लागलं पाहिजे, आणि अख्ख्या गावाने मिळून ऐकलं पाहिजे आणि म्हणलं पाहिजे अमख्या पाटलाचा पोरगा आज कीर्तनकार झाला. धन्य माता पिता. नको वाटायला. मग आपण दुसऱ्याच्याच लग्नात कवर बुंदी वाढायची? आता हा सगळा महाल आहे मागचा, हा सगळा. काहीला वाटतं नोकरी लागाव, एक पोरायला सांगतो नोकरी बिवकरी लागलीच पाहिजे, लागलीच पाहिजे, प्रयत्न करणं काम आहे. मी म्हणतो माझं तर वैयक्तिक मत आहे, त्याच्यापेक्षा मी काल वाचलंय, ऐकलं पण. विशिष्ट वयामध्ये पोरांनी जर चांगला अभ्यास केला आणि 20 वर्षापर्यंत जर चांगला अभ्यास केला, आता आपले पोर आहेत बेंगलोरला, आता मग अशीच गप्पा झाल्या, पुण्यावाले आहेत, चांगला जर अभ्यास केला, 25 पर्यंत चांगलं डिग्री बिग्री कमवली आणि चांगल्या कंपनीत नोकरी लागली, तर त्याचे 30 वर्ष पुढचे आयुष्य कसे जातात? सुखात जातात. आणि त्या ट्रॅकपर्यंत जर अभ्यास केला नाही, प्रयत्नच केला नाही, असाच आळशी राहिला, तर पुढचे 30 वर्ष आयुष्य बरबादीत जातात. लोकांकडे बघत बघत. त्यानं घेतली पल्सर, तो असाच पाय, त्यानं बांधला बंगला, तो तसाच बस, त्याचा फ्लॅट आहे, तो असाच बस. प्रयत्न करणारा माणूसच सुखी जगतो. नाही तर राजांच्या काळामध्ये बरेच सरदार होते, एकही सरदार राजा झाला? सरदार सरदारच राहिले, राजा नाही झाले. पांढरे नावाचा सरदार होता आणि मोगलांकडेच राहायचा. पांढरे नावाचा सरदार, प्रकाश पांढरे म्हणून, प्रकाश काही ते पक्का म्हणायची त्यांची आई त्यांना. आणि तो फुटीर होता, पुन्हा पुन्हा तो हेर असल्यासारखा असायचा. आणि एक दिवस त्याला चमत्कार कळला, म्हणून तोच दिलेर खानाच्या छावणीत दिलेर खानाच्या सोबत राहणारा तोच सरदार पांढरे एक दिवस शंभूराजासाठी काम केलं, मरताना असा मेलं, पण मरताना आनंदाने मेलं. निदान देशासाठी राष्ट्रासाठी तरी गेलं. म्हणून इथून पुढे एक विनंती करतो, वय झाल्यावर पुन्हा चिंता करण्यात मजा नाही. कमी वेळामध्ये चांगलं काम करून जीवनामध्ये जीवना वेगळी एकदम. मासा सुद्धा बाहेर आल्यावर तळमळ करतो, मासा सुद्धा बाहेर आल्यावर तळमळ करतो, पण मासा पाण्यात राहिल्यावर 1 टनाचा होतो, 10 टनाचा होतो, 25 टनाचा होतो. पण पाण्यात राहिल्यावर जर तो बाहेर आला तर बाहेर आल्या आल्या त्याला एकच आहे, एम बोलवायची गरज नाही, आपाप त्याला मरण आहे, आपाप मरण आहे. तसं पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आपण इथून पुढे प्रयत्न केला पाहिजे. देवांना वाटतं इथं यावं, त्यांना येता येत नाही. तुकोबाराय म्हणले आम्ही भाग्यवान आहेत, देवाला वाटतं यावं. अभंगाचं पहिलं इहलोकिता देहा, इहलोकिता देहा, हो इहलोकिता देहा, इहलोकिता देहा,
कोण शिकवते बाळा? योगेश महाराज शिकवते तुम्हाला? धामणगावकर त्यांचे विद्यार्थी तुम्ही? हा बाजूला हो गुरुजी माहितीत ना मला, ओळखी तुम्ही. चांगले लेकर आहेत मस्तपैकी टाकाट आणि बरं काम आहे. आणि गुरुजी चांगलं शिकवतात, राहतात, पोरं हुशार येतात. ही काय एवढं वय आहे त्यांचे पोरायचे, चांगले शिकवतात. आता हे तुम्ही शिकायला नसताना अजून चांगला प्रयत्न करायचा, अभ्यास करायचा चांगलं. हे मागं गेलेलं मला लांब जा जरा, नाही तिकडे पाणी येईन पुन्हा. हे पोरं